पर्यावरण 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 सभी के जीवन की रेखा पर्यावरण 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 सभी के जीवन की रेखा पर्यावरण स्वच्छ हवाएं स्वच्छ फिजाएं देती है ये जीवन की राहें स्वच्छ हवाएं स्वच्छ फिजाएं देती है जीवन की राहें पर्यावरण पर्यावरण सभी के जीवन की रेखा पर्यावरण पर्यावरण सभी के जीवन की रेखा पर्यावरण आता तुम्ही मला सांगा, जर तुमच्या या पर्यावरणामध्ये वनस्पतीच नाही झाल्या तर तुला वनस्पतीला खाणारे प्राणी म्हणजे प्राणी कसा जिवंत राहणार, तर त्यांना म्हणून पूर्वी वनस्पती, नंतर ससा आणि सशाला खाणारे वरचा प्राणी म्हणजे मांसाहारी प्राणी उदाहरणार्थ वाघ, सिंह, सध्या वाचवणं काळाची गरज आहे. म्हणून शासनाने आता काय केलेलं आहे की या प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी अभयारण्ये असलेली आहेत की त्यांचा जो अधिवास आहे तो अधिवास त्यांना राहता पाहिजे, त्यांची पर्यावरण सभी के जीवन की रेखा पर्यावरण रूप मिलता ना मिलता है आणि या सत्याचा शोध त्याला खरं कुठं या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय केतकर मॅडम, माझे जवळचे मोरे सर, तसेच या शाळेचे सर्व व्यवस्थापन कमिटी आणि सर्व शिक्षक विद्यार्थी मित्र आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझ्या वन परिक्षेत्र संशोधन धोरणामागचे मोरे मॅडम, अस्मिता मॅडम, संगीता मॅडम, पाटील साहेब, पाटील मॅडम आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित विद्यार्थी मित्र. वन आणि मानवी मन या दोन्हीच्या नात्यातील नेमका संदर्भ शोधणं आणि हा संदर्भ आपल्या जगण्याशी किती निगडीत आहे, आपलं जगणं आणि हे संदर्भ त्यातला नेमका उकल करणं या दृष्टिकोनातून वन आणि वनांचं महत्व आपल्यापर्यंत पोहोचवणं हे वन विभागाच्या जनजागृतीचं एक महत्वाचं काम म्हणून आज आपण हा वन्यजीव सप्ताह